ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबद्दल पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रातील 11 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। यामध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेले आहे। यामध्ये भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निकालाबद्दल विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे। पहा नेमकं काय म्हणाले पंकजा मुंडे। विधानसभेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत। उद्दिष्ट हे आहे की आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत, तर सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित संबोधित करणं यांनी अजून चांगला उत्साह वाढेल इतकं साधं उद्दिष्ट आहे। मॅम, विधान परिषदेच्या निवडणुका त्याच्याही आधी आहेत, तर काय वाटतंय 12 उमेदवार आहेत, 11 जागा आहेत, आता हे होणार हे पण निश्चित आहे, निवडणूक होणार हे तर निश्चित आहे। काय वाटतंय कोणाचा विजय होईल, कोणाचा पराभव होईल? आमचाच विजय होईल असा मला पूर्ण निश्चित विश्वास आहे, त्याच्यामुळे काही शंका आमच्या मनामध्ये नाही। थँक्यू। नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला। मात्र भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असतानाच या निवडणुकीसंदर्भात पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।